काही बोलायचं नाही आहे मला. आजकाल मला गृहीतच धरायला लागलात. लग्नानंतर काही दिवस कसं बेबी बेबी करत मागे मागे करायचं. तेव्हा मीही माझा बाबू म्हणून सगळं प्रेमानं केलं. पण आता मात्र तुम्ही मला गृहीत धरताय. छोट्या छोट्या गोष्टीवरून नको ग भांडत जाऊ. वेळ काळ काही बघत नाही. सकाळी सकाळी चालू होते, सगळा दिवस खराब करून टाकते. हो, छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमच्यासाठी असतील छोट्या गोष्टी, पण माझ्या जागी येऊन बघा, मग कळेल. लग्नानंतर तर मी अशी चिडले की मागे मागे फिरत मनवायला यायचात. आता चिडले तरी काही फरक पडत नाही. येईल आपोआप बोलायला म्हणून सोडून देतात. दिवसभर सगळं करायचं आणि वरून तुमचं असं वागणं. राग नाही येणार तर काय होणार? दिवसभर करते म्हणते ना, नको करत जाऊ मग हे उपकार. काही गरज नाही आहे त्याची. आज सकाळी सकाळी पती देवासोबत वाजलं आणि त्याने मी बनवलेला नाश्ता न खाताच ऑफिससाठी बाहेर पडला. टिफिनही नाही नेलं. नको म्हणताना ही दररोज मला ऑफिससाठी स्टेशनवर सोडणारा तो आज विचारलंही नाही. जाऊ दे, यांचं हे नेहमीचंच आहे. टिफिन तरी घेऊन जायचा, असं मनातल्या मनात बडबडत तोंड पाडून मी ऑफिससाठी आवरायला लागली. त्या दिवशी दिवसभर एक कॉल नाही, एक की मेसेज नाही. मीच का करू? चूक तर त्याचीच होती आणि दरवेळी माझी चूक नसली तरी मीच कॉल आणि मेसेज करते. मी नाही करणार यावेळी, असा विचार करतच ऑफिसला पोहोचले असतील ना नीट ऑफिसला. करू का मेसेज? जाऊ दे, नको. दररोज ट्रेन मिळेपर्यंत विचारपूस करणारे आज एकही कॉल आणि मेसेज नाही. नाश्ता केला असेल का? भूक तर सहन होत नाही आधीच. कॅन्टीनमध्ये जेवणही नीट मिळत नाही. दुपारी जेवायला बाहेरच जा असं सांगू का? काल ते कपाटातली फाईल ऑफिसला घेऊन जायचं आहे म्हणत होते. घातलं की नाही बॅगेत की विसरले? मीच अति केलं का नेहमीप्रमाणे? खरंच छोटीच होती गोष्ट, उगीचच फाटे फोडले मी. किती वेळा तो तरी समजून घेणार. आज परत त्या ट्रेनमध्ये मधल्या बायका जागेसाठी वचा भांडत होत्या. डोकं फिरवून ठेवतात नुसतं. वरून काही ताई येत नाही. अशा वेळी त्याला कॉल करून ट्रेनमधलं भांडण रंगवून मन मोकळं केलं तरी किती बरी वाटेल. मानायला हवं की तापलेलं डोकं शांत करायचं असेल तर तुझ्याशी बोलणं ह्याहून चांगला मार्ग नाही. अशा विविध विचारांनी तिचं ऑफिसमधल्या कामात काही लक्ष लागेना. ॲसिडिटी झालंय म्हणत होती तरीही सकाळी लवकर उठून नाश्ता बनवलेला तिने. खाऊन आला पाहिजे होता. आता पोटात कावळे ओरडायला लागलेत. बापरे, दुपारच्या जेवणाचं काय करायचं? माझी आवडती पालक पनीर दिली होती टिफिनमध्ये. चुपचाप घेऊन आलं पाहिजे होतं, पण माझा राग अडला ना. खा आता मुकानं कॅन्टीनमधलं, मग कळेल बायकोचं प्रेम. पोहोचलात का? नाश्ता केला का? कॉल करून तरी विचारायचं, पण नाही. नाकावर राग आहे तिच्या. दररोज आपल्यासारखं बुणबुण कॉल आणि मेसेज करून पोहोचलात का? जेवलात का? कधी निघणार? पण आज एक कॉल नाही की मेसेज. मी तिच्या कॉल आणि मेसेजचा मिस करतोय का? माझं पण काहीतरी मी कशाला मिस करू? मला काही फरक पडत नाही. अरे यार, फाईलच घरी राहिली. तिच्याशी भांडलो नसतं तर तिने आठवणीने ती फाईल बॅगेत घातली असती. खरंच मानलं पाहिजे, ती आहे म्हणून मी आहे. त्याची ही अवस्था काही वेगळी नव्हती. त्यालाही काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. संध्याकाळपर्यंत असंच मौन व्रत चालू होतं दोघांचं. संध्याकाळी अचानक तिची ऑफिसमध्ये अर्जंट मीटिंग ठेवली. त्यामुळे तिला घरी यायला उशीर होणार होता. जशी मीटिंग संपली तशी ती बॅग घेऊन पळत सुटली. पतिदेव तर 7पर्यंत घरीही पोचला असेल. ऑफिस जवळ आहे ना त्याचं. बापरे, 8 वाजले. दररोज मी 8 वाजेपर्यंत घरी पोचते, पण आज तर 9 वाजतील घरी पोचायला. तोपर्यंत त्याला भूक लागणार. चिवडा आणि चकलीचा डब्बा त्याला सापडेल का? भूक नाही सहन होणार मी जाईपर्यंत. कॉलच करते. अरे पण आम्ही दोघे तर बोलत नाहीये ना. काय करू? जाऊ दे, कॉल करतेच मी. मोबाईल हातात घेते. बघते तर मोबाईल स्विच ऑफ. अरे देवा, सकाळच्या भांडणात चार्जर घरीच राहिलं वाटते. आता काय करायचं?
धावत पळतच ट्रेन पकडली आणि घरी पोहोचले. अहो, चिवडा आणि चकलीचा डब्बा सापडला का? काही खाल्लं का तुम्ही? इतका वेळ कुठे होतीस? किती कॉल्स केले तुला? किती वेळा सांगितलं चार्जर किंवा पॉवर बँक बॅगेत ठेवत जा. पण नाही. दररोज 8ला येणारी 9 वाजले तरीही पत्ता नाही. म्हणजे काय समजायचं मी? कुठून तरी कॉल करून सांगायचं ना की मी ठीक आहे, उशीर होईल म्हणून. वाटलं सुमनच्या कळे गेली असेल. तिलाही कॉल केला पण तिथेही नाही. दार उघडल्या चालू झालं नवऱ्याचं ओरडणं. आणि हे ओरडणं ऐकून माझे मन आनंदाने नाचू लागलं. पण चेहऱ्यावर भाव गंभीरच ठेवले होते मी. मोबाईल लगेच चार्जिंगला लावला. चालू केला तर मागच्या 1 तासात 50 मिस कॉल होते. हे 50 मिस कॉल्स माझ्यासाठी पुरेसे होते. त्याचा राग किती वरवरचा आहे हे समजण्यासाठी. थांबा, तुम्हाला भूक लागली असेल, खायला देते म्हणत आत गेली मी. थोड्या वेळाने टीव्ही बघत जेवायला बसलो. पहिला घास मी भरवला. त्याला टीव्हीवर तेरे बिन नहीं लगदा दिल मेरा ढोलना, सब छोड़ छाड़ जाए तू ना मेनू छोडना गाणं लावलं होतं. गाणं ऐकतच आम्ही दोघे गालातल्या गालात हसत एकमेकांकडे बघत राहिलो. खरंच असंच असतं ना पती पत्नीचं ते हे नातं. सोबत असले की नेहमी भांडणारे आणि सोबत नसले की एक क्षणही न करमणारे असे हे नाते. या नात्यासाठी पुढच्या ओळी. तू आहेस म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे. तू आहेस म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे. तू नसलास तर माझं जगणंही निरर्थक आहे. तू आहेस म्हणून सकाळी उठून टिफिन बनवण्यात उत्साह आहे. तू आहेस म्हणून सकाळी उठून टिफिन बनवण्यात उत्साह आहेस. तू नसलास तर माझ्या भुकेसाठी गाडीवरचा वडापावही पुरेसा आहे. तू आहेस म्हणून दमून येऊन चहा सोबत पिण्यात मजा आहे. तू आहेस म्हणून दमून येऊन चहा पिण्यात मजा आहे. तू नसलास तर जणू माझं जीवनच बेसूर आहे. तू आहेस म्हणून मी सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आहे. तू आहेस म्हणून मी सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आहे. तू नसलास तर हे जीवन एक वादळ आहे. तुझ्याशी कितीही भांडले तरी मला माहीत आहे. तुझ्याशी कितीही भांडले तरी मला माहीत आहे. तू आहे म्हणून मी आहे. तू आहे म्हणून मी आहे. धन्यवाद.